नमस्कार प्रेक्षकांना, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जा आणि शौर्य दोघंही बोलत असतात त्यावेळेस रुपेश सुद्धा तिथं त्यांच्या सोबत आहे आणि रुपेश ऊर्जाला म्हणत असतो की तुला आता नवीन ऑफिस घेणं गरजेचं आहे। आता शौर्यने सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे की हो, ऊर्जासाठी खरंच नवीन ऑफिस असणं गरजेचं आहे आणि आपण ऊर्जासाठी नवीन ऑफिस घेऊया। पण इकडे शौर्यने एक गोष्ट केली आहे, ती म्हणजे त्याला आलेला अर्पिताचा फोन हा ऊर्जापासून लपवलेला आहे आणि तो बाजूला येऊन तिच्याशी बोलत असतो। अर्पिता रडायला लागलेली आहे म्हणून तो तिला म्हणतो की काळजी करू नकोस, मी येणार आहे, तू जेवढा वेळ म्हणशील तेवढा वेळ थांबतो। बरं ठीक आहे, शॉपिंगला जायचंय ना, जाऊया आपण शॉपिंगला। म्हणजे अगदी लहान मुलांसारखे हट्ट आता पुरवून घ्यायचं काम ही अर्पिता करत असते। तर इकडे ऊर्जाने हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि जेव्हा शौर्य मागे टर्न होतो आणि त्याच्या मागे ऊर्जा उभी आहे, ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं तर एवढा राग आलेला आहे ऊर्जाला, कारण तिला ही गोष्ट सहनच होत नाहीये की हे सगळं काय चाललंय। कारण शौर्य माझ्याशी खोटं का बोलला आणि तो अर्पिताला एवढं समजून का घेतोय, हा प्रश्न आता ऊर्जाला पडलेला आहे। तर इकडे हर्षवर्धन जहागीरदारला आता दिग्विजय शिर्केने धमकी दिलेली आहे की जे काय घडलेलं आहे ते आता मला काही माहित नाहीये, कारण माझ्या दोन्ही मुलांचे जीव तुमच्या दोन्ही मुलांमध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे या दोन्ही लग्नाच्या तारखा कधी काढताय आणि त्या ऊर्जा शिंदेला घराच्या बाहेर कधी हाकलून देताय ते सांगा, असं म्हणत आता शेवटची वॉर्निंग दिलेली असते। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। रुपेश आणि ऊर्जा बोलत असतात तेव्हा रुपेश म्हणतो की कसं माहितीये का ऊर्जा मॅडम, आता आम्हाला तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे, कारण तुम्ही अवेलेबल असाल असं काही सांगता येत नाही ना। तेव्हा ऊर्जा म्हणते, अरे रुपेश, हे सगळं काय बोलतोयस तू, असं कसं बोलतोयस? तेव्हा तो म्हणतो, अगं खरंच सांगतोय, कारण तुझी अपॉइंटमेंटच घ्यावी लागणार की नाही, सांग बरं मला, कारण तू कधी अवेलेबल असते नसते काहीच माहित नाहीये म्हणून म्हणतोय। तेव्हा ऊर्जा म्हणते, असं काही नाहीये रे रुपेश, असते मी अवेलेबल। तेव्हा तो म्हणतो, नाही ग, तुझी काय अगदी खंबीरपणे उभी राहते, ही केस हँडल करते, ही गोष्ट लोकांना खरंच खूप म्हणजे आवडत चाललेली आहे। मीडियामध्ये तुझ्या नावाला एक वजन आहे आणि लोक तुझ्याकडे त्या दृष्टीने पाहतात, असं तो सांगत असतो। तेवढ्यातच शौर्य तिथे येतो। शौर्य म्हणतो, अरे काय चाललंय? तेव्हा रुपेश म्हणत असतो की हो ना, मी किती वेळ झालं तिला सांगतोय की माझ्याकडे एक केस आलेली होती आणि त्या आता क्लायंटला ती केस ऊर्जाकडे द्यायची आहे, ती माझ्याकडे नकोय। इकडे विजया योगासाठी गेलेली असते, ती घरी येते त्यावेळेस तिच्या हातात बॅग मॅट वगैरे हे सगळं असतं आणि तिने पंजाबी ड्रेस घातलेला असतो आणि मग आजींना जेव्हा ती पाहते तेव्हा ती म्हणते, आलेच मी चेंज करून आले, थोडी अवघडल्यासारखी होते। तेव्हा आजी म्हणतात, अगं बस ग, त्यात काय एवढं, मला सांग, योगा करायला काय साडी नेसून जाशील का, बरोबरच आहे जे आहे ते, असं म्हणत आजी तिला समजून घेत असतात। तेव्हा त्या म्हणतात, अगं बस, मला तुझ्याशी ना महत्वाच्या विषयावर बोलायचंय, आपल्या तीर्थाच्या बाबतीत, कारण काल जे काय झालेलं आहे त्यानंतर मला खरं तर धक्काच बसलेला आहे, त्यामुळं मला कळत नाहीये की काय करायचं। पण मी हर्षवर्धनशी स्वतःहून बोलले तर हर्षवर्धनने मला सांगितलंय ते म्हणजे तो स्वतः बघेल। आता तुम्ही स्वतः बघणार आहात तर मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की काही असलं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तीर्थाच्या लग्नाच्या बाबतीत जर तुम्ही बघण्याचा निर्णय घेणार असाल तर माझी काहीच हरकत नाहीये। फक्त मी एक सांगेल की आपल्याला घाई करणं गरजेचं आहे। काल जे काय झालेलं आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, असं आजी सांगत असतात। तेव्हा विजयाला त्या म्हणतात, हो बघ, मी ही जबाबदारी तुझ्यावर देत आहे, हर्षवर्धन बरोबर या सगळ्या विषयांवर बोलून घे, कारण मला तीर्थाच्या बाबतीत कुठलंही नुकसान व्हायला नकोय। मी एक स्थळही आणलं होतं तीर्थासाठी, पण हर्षवर्धन स्वतः बघणार आहे असं सांगितलंय। इकडे तीर्था आणि गौरव दोघंही आता निघालेले असतात। तीर्था म्हणत असते, काय रे, आज तुझ्या गाडीचा काय प्रॉब्लेम झाला? तेव्हा तो म्हणतो, अगं प्रॉब्लेम नाही झाला, गाडी सर्व्हिसिंगला दिली, आता ती सर्व्हिसिंगला द्यावीच लागणार ना, असं तो तिला सांगत असतो। तेव्हा ती म्हणते, हो का? मग तो म्हणतो की अगं तुला सांगायचंच राहिलं, म्हणजे आता बघ ना, तुझ्या डॅडने कालची काही केस म्हणजे तुझे डॅड आणि त्याचबरोबर ऊर्जा शिंदे म्हणजे तुझी वहिनी ना, खरंच तुझ्या वहिनीने ज्या पद्धतीने काल ते लग्न थांबवले ना, ते खरंच कौतुकास्पद आहे, खरंच खूप डॅशिंग आहे। पण तुझे डॅड होते ना ग त्या विक्रांत शिर्केच्या बाजूने केस लढणारे, तर तुझ्या डॅडला सांग नका लढू त्या माणसांच्या बाजूने म्हणाव, काही गरज नाहीये, ती राजकारणी माणसं आहे, ती खोटारडी असतात। आता तीर्था काय तिच्या डॅडला सांगणार, कारण डॅड तिच्या ऐकतात का हे तर आपल्याला माहितीच आहे। हर्षवर्धन जहागीरदार हे कोणाचंच ऐकत नाहीये। तेव्हा तीर्था पाहतच राहते। गौरव तिची समजूत घालत असतो, तिला सांगत असतो। तेवढ्यात गौरवला ती म्हणते की जा ना पटकन रिक्षा बघ, आपल्याला जायला हवंय। तो म्हणतो, हो रिक्षाने जावं लागणार आहे, कारण बसने तर काय तू येणार नाहीयेस ना। तर
असं म्हणत दोघंही निघालेले असतात. म्हणजे तीर्था गौरवच्या जणू काही प्रेमातच पडले. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा हर्षवर्धन आणि त्याचबरोबर दिग्विजय शिर्के यांचं नाव घेतलं जातं तेव्हा मात्र इकडे तीर्था हादरते. कारण तिला ती गोष्ट आठवते, ते म्हणजे त्याच विक्रांतबरोबर आपलं लग्न ठरलेलं होतं आणि आपली वाट लागली असते ह्या गोष्टीची जाणीव तिला झालेली असते. इकडे हर्षवर्धन स्टडी रूम मध्ये असतो तेव्हा हर्षवर्धनला विजया बोलायला येते. विजया म्हणते, अहो आज तुम्ही ऑफिसला? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, मी आज ऑफिसला नाही जाणार आहे. तेव्हा विजया म्हणते, काय झालंय? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, नाही काही नाहीये, थोडंसं काम आहे ते घरूनच करणार आहे. विजया म्हणते, ठीक आहे. ती म्हणते, मला तुमच्याशी महत्वाच्या विषयावरती बोलायचं होतं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हो नंतर. तेवढ्यातच त्याला दिग्विजय शिर्केचा फोन येतो आणि मग दिग्विजय शिर्के तिकडून बोलायला सुरुवात करतो, काय कुठे जहागीरदार साहेब? कसं आहे माहिती आहे का, बाहेर तोंड दाखवायला जागा राहिलेली नाहीये. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की काय झालंय नक्की, काय बोलताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, आता काय झालंय म्हणून मलाच विचारा. काल जो काय राडा झाला तो काय कमी होता का? म्हणून आता तुम्ही अजून त्याच विषयावरती मला बोलत आहात? नाही, मला कळतच नाहीये की तुम्हाला नक्की म्हणायचंय काय. असं हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की मी घरी आहे, तुम्ही घरी या मला भेटायला. त्याच वेळी इकडे आता लगेचच हर्षवर्धनने घरी बोलवल्यानंतर दिग्विजय शिर्के म्हणतात की हे बघा, तुमच्या घरी मला विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, मी बोलणार आहे तो, त्यामुळे तुम्ही विचार करून सांगा की खरंच हे पॉसिबल होणार आहे का तुमच्या घरी. नसेल तर तुमच्या ऑफिसमध्ये भेटूया, कारण मला वाटत नाहीये शक्य. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की या तुम्ही माझ्या स्टडीमध्ये बसल्यावर काहीच प्रॉब्लेम नाहीये, इथे तुम्हाला कोणताही डिस्टर्बन्स होणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन आता निघाले. हर्षवर्धनने सांगितलेलं आहे, म्हणजे इतक्या वेळ जो हर्षवर्धन आता घरातून बाहेर पडणार नव्हता हे बोललं जात होतं, आता तोच हर्षवर्धन आता कामासाठी इथे थांबणार आहे. आणि तो विजयाला सांगून ठेवतो की मला काहीतरी खायला दे, मला आत्ता मीटिंग आहे आणि त्याचबरोबर माझ्या स्टडी रूममध्ये कोणालाही पाठवायचं नाही. जोपर्यंत शिर्के माझ्याबरोबर तिथं बोलत आहेत तोपर्यंत तिथे कोणीही येता कामा नये. इकडे दैवी काकू आलेले असतात, त्यांनी येताना मिसळ आणलेली असते आणि ती मिसळ त्या देतात आणि म्हणतात, हे घे, तुमच्या दोघींसाठी घेऊन आले. असं म्हणत दैवी काकूंनी ती मिसळ आता इकडे पूर्वाच्या हातात दिलेली असते. आणि बरी आहे का ग पोरगी, असं त्या विचारत असतात. तेव्हा पूर्वा म्हणते की हो, सावरते आता स्वतःला, असं पूर्वा सांगू लागते. तेव्हा मात्र तिथं दैवी काकू म्हणतात की मी आलेच, मला जरा काम आहे, असं म्हणत त्या निघून जातात. आता पद्मा बाहेर आलेली असते, पद्मा बोलत असते, पद्माच्या डोक्यात वेगळे विचार सुरू झालेले असतात. आणि पद्मा म्हणत असते की काकू मला तुमच्याशी बोलायचंय, ऊर्जाताईचं काय झालं, ऊर्जाताई नाही येणार आहे का? तेव्हा पूर्वा म्हणते, आत्ता तू आंघोळीला गेली होती ना, तेव्हा मी ऊर्जाला फोन केला होता, पण ऊर्जाने मला सांगितले की अगं तिला आज खूप काम आहे, ती कोर्टात आहे, तर तिचं असं म्हणणं आहे की ती नंतर येते म्हणाली. तेव्हा पद्मा विचार करू लागते, आता पद्माच्या डोक्यात काय सुरू आहे, तिला नक्की काय सांगायचंय, या कुठल्याच गोष्टींचा अर्थ लागत नसतो. कारण पद्मा बोलायला येत असते, मध्येच थांबत असते, या अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. इकडे शौर्य सुद्धा आता इकडे रुपेश आणि त्याचबरोबर ऊर्जासोबत येऊन बोलायला बसलेला असतो. तेव्हा रुपेश म्हणतो की तुला माहिती आहे का ऊर्जा, मला असं वाटतंय की तू एखादं ऑफिसच घेतलं पाहिजे, जर का तू ऑफिस घेतलं तर त्याचा फायदा होणार आहे. शौर्य म्हणतो, हो हो मला माहिती आहे, रुपेश जे म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे. आणि मग दोघंही बोलत असतात, त्यासोबतच त्यांच्या दोघांच्याही डोक्यातले विचार सुरू झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे शौर्य सुद्धा ऊर्जाला म्हणत असतो की हो, आणि तो एवढं तुला सांगतोय ना, घे ना केस, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा रुपेश म्हणतो, बरं झालं बाबा तू सांगितलंस म्हणून तेवढं तरी ऐकलंय, नाहीतर मला नाही वाटत की हिने माझं काय ऐकलं असतं. मी तिला इतक्या वेळ तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तिला ऐकूनच नाही घ्यायचं. आता ऊर्जाकडे येणाऱ्या केसेस हे सगळं पाहता इकडे शौर्य सुद्धा ऊर्जाला म्हणतोय की आता ऑफिस घेतलं पाहिजे, कारण ऊर्जा ज्या पद्धतीने ह्या केस हँडल करते ते मात्र खरंच कौतुकास्पद आहे. कारण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ऊर्जा शिंदे ही केस लढत आहे, ही गोष्ट आता सगळ्यांच्या समोर आलेली असते. तेव्हा शौर्यच्या फोनवरती आता अर्पिताचा फोन येतो आणि ऊर्जा म्हणते, काय झालं रे? तेव्हा शौर्य म्हणतो की हो, क्लायंटचा फोन आलाय, मी आलोच, असं म्हणत शौर्य आता तिथून जायला निघतो. ऊर्जा म्हणते, असता कोणाचा फोन आला असेल, नक्की काय झालं असेल, असं ऊर्जा विचार करत असते. इकडे विजया आणि हर्षवर्धन तिथं आलेला असतो. मला काहीतरी खायला दे, असं तो तिला सांगतो. ती म्हणते, हो आले. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघ, शिर्के येणार आहेत
आणि काही झालं तरी स्टडी रूममध्ये मी जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत तिथं कोणालाही पाठवायचं नाही. शिर्केंचं माझं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता इकडे आदित्यला फोन करून तो सांगतो की आजच्या जेवढ्या मीटिंग आहेत तेवढ्या तुला जेवढ्या जमतील तेवढ्या तू घे, बाकीच्या कॅन्सल करून टाक. आणि त्यानंतर इकडे आता हर्षवर्धन हे सगळं सांगत असतो आणि त्याचं जे बोलणं आहे ते चालू असतं. तेव्हा विजया म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, मला तीर्थाच्या बाबतीत बोलायचं आहे, तीर्थाच्या लग्नाचं काय करायचं आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की एक गोष्ट थांब, तुला आईसाहेबांनी बोलायला सांगितलंय का? मला कळतच नाही आहे. मी सांगितलंय ना, माझ्या नजरेत आहे एक मुलगा आणि एकदा का सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की मी बघून घेईल, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इकडे विजया म्हणते की मग चालेल, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं विजयाने सांगितलेलं असतं. आता हर्षवर्धन खाता खाताच उठतो आणि तिथून तसाच निघालेला असतो. तेव्हा मात्र विजया म्हणते काय झालं, असं का केलं तुम्ही? तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही नको आहे मला. आता इकडे रुपेश आणि ऊर्जा बोलत आहेत. रुपेश ऊर्जाला काही गोष्टी सांगत आहेत, नक्की काय केलं पाहिजे, कोणते क्लायंट, त्याचबरोबर कशा पद्धतीने डील करणं, याबद्दल त्या दोघांचंही बोलणं चालू असतं. त्याचबरोबर कत्री सर जे आहेत त्यांनी आता ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे ते लक्षात येतच असेल असं सुद्धा रुपेश सांगत असतो. कारण ऊर्जा आता खूप मोठी लॉयर झालेली आहे, जिने चक्क हर्षवर्धन जहागीरदार यांना हरवलेलं आहे, त्यामुळं ती जास्तच फेमस झालेली आहे असं रुपेशचं म्हणणं असतं. त्यावेळेस रुपेश म्हणतो की तुम्ही दोघं ना मेड फॉर इच अदर आहात. म्हणजे तू ज्या पद्धतीने केस लढत असते, लोकांशी जवळीक साधते, त्याचबरोबर लोकांना विश्वास देते, ती गोष्ट मात्र खरंच खूप मोठी आहे. आणि तेव्हा आता रुपेश सांगतो की मला एक महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागेल, मी निघतोय. आता ऊर्जा म्हणते की शौर्याचं काय चाललं होतं हे मला बघावं लागणार आहे. हा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो आणि ती मात्र म्हणते की मी आलेच. असं म्हणत तिने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहे आणि ती करत आहे त्यावरून हेच लक्षात येतं की काही झालं तरीही ऊर्जा शौर्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण शौर्याने मात्र एक गोष्ट चुकीची केली. दळवी काकू आलेले असतात आणि म्हणत असतात की खरंच ग पोरगी खूप धीराची आहे, कारण ज्या पद्धतीने तिने स्वतःला सावरले ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग त्या येतात आणि म्हणतात अजून खाल्लेलं नाही आहे, त्या प्लेट तशाच आहेत तुमच्या दोघींच्या. तेव्हा मात्र पद्मा म्हणते की हो हो काकू आम्ही घेतोच आहे. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, मी माझ्या हाताने तुला खाऊ घालणार आहे असं त्या पद्माला सांगू लागतात. आणि तेव्हा मात्र पद्मा म्हणत असते की राहू द्या काकू मी घेते. पण इकडे दळवी काकू मात्र ऐकायलाच तयार नसतात. त्या म्हणतात अगं मुलं सांभाळायचं काम करशील का? तेव्हा पूर्वा म्हणते अहो काय चाललंय दळवी काकू हे? तेव्हा ते म्हणतात की अगं काही नाही गं, इथं आहे ना आपल्या शेजारी, त्यांना जुळं झालंय ना, मग त्यांना एक बाळ सांभाळायला बाई हवी आहे, मग करेल ना ही काम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगं नव्याने सुरुवात करायची असते लगेच. तेव्हा पूर्वाचं म्हणणं असतं जरा जाऊ द्या तरी वेळ. पण दळवी काकू काय ऐकायला तयार नसतात. इकडे हर्षवर्धनला दोष देत विक्रांत बसलेलं असतो. इकडे दिग्विजय शिर्के बोलत असतात की तुमच्यामुळे झालंय का, तुम्ही का थांबला नाही आहे तिथं, कौटुंबिक फंक्शन होतं का, मग का नाही थांबला? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, मी तिथं असतो तर आणखी प्रॉब्लेम वाढले असते. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात की एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का जहागीरदार, कारण तुम्ही तिथे नव्हता पण तुमच्या सुनेने येऊन जो काही राडा घातलाय, जो काही गोंधळ केलाय ना, तो पाहण्यासारखाच आहे. तिच्यामुळं तर हा सगळा गोंधळ झालाय. इथे पक्षश्रेष्ठी त्याचबरोबर सगळे माझ्याशी ज्या पद्धतीने वागतायत, मीडियावाले तोंडावर थुंकतायत, त्याचं काय करायचं? तुम्ही मात्र सेफ राहिला, कारण तुमच्या सुनेने तुमचं नाव घेतलं नाहीये, हे लक्षात येतंय का? असं दिग्विजय शिर्के बोलत असतात. इकडे अर्पिता म्हणते की तुला माहिती आहे का शौर्य, अरे काल खूप राडा झाला. डॅड आहे ना विक्रांतला सोडवायला गेले होते, विक्रांतला पोलीस घेऊन गेलेले होते, नंतर डॅड घेऊन आले, नंतर घरामध्ये खूप भांडणं झाली, पण मी खाली गेलेच नाहीये. तुला माहिती आहे का, तू आलास ना मला खूप बरं वाटलं, तू वेश बदलून आलास ना. पण तुला माहिती आहे का, जर आपलं लग्नच झालं असतं तर तुला वेश बदलून यायची गरजच पडली नसती. तेव्हा इकडे शौर्य तिला म्हणतो तुला कळत नाही का मी काय बोलतोय? काल वेश बदलून आलेल्यांमध्ये मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत ऊर्जासुद्धा होते, तुझ्या लक्षात येत नाही आहे का? ती म्हणते तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे. तेव्हा शौर्य म्हणतो हे बघ, तू जे काय बोलतेस वागतेस ते पूर्णपणे चुकीचं आहे, का परिस्थिती तुला समजूनच घ्यायची नाही असं शौर्य तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की म्हणजे? तेव्हा तो म्हणतो जरा ऐकून घ्यायला शिक, कारण तुझं जे काय वागणं चाललंय ते बंद कर, हे काय रबिश बालिश वागणं आहे ना, ते बंद कर. तेव्हा मात्र ती रडायला सुरुवात करते की मला माहिती आहे तू माझ्याशी असंच वागणार आहे. शौर्य म्हणतो रडायचं बंद कर आधी, काल जशी हसत होती ना तसं हसून दाखव. मग आता वेडी जी अर्पित आहे
ती हसायला सुरुवात करते. जसं शौर्य सांगेल तसे ती वागत असते. इकडे मात्र ऊर्जा हे सगळं पाहत असते. ऊर्जाच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, म्हणून ऊर्जा जाते आणि त्याच वेळी ऊर्जा पाहते तर तो म्हणत असतो, हो मी उद्या येतोय भेटायला, तू जेवढा वेळ म्हणशील तेवढा वेळ थांबायला तयार आहे, असं सुद्धा सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन त्याचबरोबर दिग्विजय शिर्के बोलत असतात. शिर्के हर्षवर्धनला सांगतात की काही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे, ती तुम्हाला करावीच लागेल, कारण लवकरात लवकर ऊर्जा शिंदेला घराच्या बाहेर काढायचं आणि माझ्या दोन्ही मुलांना घरात घेऊन यायचं. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ते पाहून हर्षवर्धन समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण दिग्विजय शिर्केला मात्र गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात. दिग्विजय शिर्केला एवढंच वाटत असतं की जे काय आहे ते मी माझ्या पद्धतीने करत आहे, आणि असं म्हणत ते बोलत असतात. इकडे अर्पिताला आता शौर्यने सांगितले की काळजी करू नको, मी सांगतोय ना तुला, मी येतोय म्हणून, असं तो बोलतो. त्याचबरोबर ती म्हणते खरंच, आणि आता ऊर्जाला धक्का बसलाय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.